नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात मुंबईच्या बातमीने. महत्त्वाची बातमी अशी आहे की मुंबईच्या परळ भागात एका व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशोका टॉवरमध्ये राहणाऱ्या श्लोक कपूर या 40 वर्षीय व्यापाऱ्याने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. श्लोक कपूर हे गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते आणि त्यातूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो. मुंबईतले व्यापारी आहेत. मुंबईच्या परळ भागात ते राहत होते. अशोका टॉवरमध्ये त्यांचं वास्तव्य असल्याचं कळतं आणि श्लोक कपूर असं त्यांचं नाव आहे. वयवर्ष 40 असणाऱ्या या व्यापाऱ्याने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्यात होते असं कळतंय. अर्थात या नैराश्या पाठीमागचं कारण काय, काही व्यवसायातल्या समस्या होत्या का, हे जाणून घेणं आता फार महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थात तो पोलीस तपासाचा भाग आहे. काही कौटुंबिक वाद होते का, हा देखील एक तपासाचा भाग असू शकतो. पण एक मोठा व्यापारी ज्याचं नाव श्लोक कपूर असल्याचं कळतंय आणि जो परळमधल्या अशोका टॉवरमध्ये राहणारा हा व्यापारी होता, ज्याने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. एवढं टोकाचं पाऊल त्याने का उचललं, याविषयी आता अनेक तर्कवितर्क असू शकतात. पोलीस याबद्दल प्रश्न उपस्थित करल, चौकशी करतीलच. पण गेल्या काही दिवसापासून श्लोक कपूर यांना नैराश्याने ग्रासलं होतं असं कळतंय आणि यातनंच त्यांनी हे पाऊल उचललं असावं. त्यामुळे अर्थातच पोलिसांना या सगळ्या घटनेपाठीमागे व्यवसायातलं नुकसान किंवा आणखीन काही वेगळ्या दबावात श्लोक कपूर होते का, जर त्यांना नैराश्याने ग्रासलं होतं तर गेल्या किती दिवसांपासून ही समस्या त्यांना जाणवत होती, याविषयी ते कोणाकडनं उपचार घेत होते का, आणि जर ते उपचार घेत असतील तर त्यातनं काय समस्या त्यांनी उपचार दरम्यान आपल्या डॉक्टरांकडे सांगितलेल्या होत्या. अशा अनेक वेगवेगळे विषय, अनेक प्रश्न जे आहेत ते या घटनेनंतर उपस्थित होतात, ज्याची उत्तरं आता पोलिसांना त्यांच्या तपासाच्या माध्यमातून मिळवावी लागणार आहे. एक धक्कादायक घटना. पुढे पाहूयात. रशियाने युक्रेन विरोधात युद्ध पुकारलं असून या युद्धाचा आज दुसरा दिवस आहे. रशियाच्या फौजा ज्या आहेत त्या युक्रेनमध्ये घुसल्या असून सकाळपासून जोरदार हल्ले केले जात आहेत. दरम्यान पहिल्याच दिवशी रशियाने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात युक्रेनमधील 137 जण ठार झाले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी ही माहिती दिली आहे. एकीकडे क्षेपणास्त्र डागली जात असताना रशियन सैन्य युक्रेनमध्ये घुसले, तसंच इथल्या काही शहरांवर रशियाने ताबा मिळवला. राजधानी कीवसह अनेक ठिकाणी रशियन सैन्य घुसलं असून युक्रेनची मोठी हानी झाली आहे. ही दृश्यच बरंच काही सांगून जात आहेत. आज युक्रेन रशियाच्या युद्धाचा दुसरा दिवस आहे आणि रशियाच्या फौजा ज्या आहेत युक्रेनमध्ये घुसल्यात. सकाळपासून जोरदार हल्ले सुरू आहेत आणि पहिल्या दिवशी युक्रेनचे 137 जण ठार झाल्याचं कळत आहे आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी याबद्दलची माहिती दिली. असं देखील कळत आहे की चेर्नोबिल अणुप्रकल्पावरती रशियन सैन्याने ताबा मिळवलाय. चेर्नोबिल कीवपासून 130 किलोमीटर अंतरावरती आहे. 1986 मध्ये चेर्नोबिल अणुऊर्जा भट्टीस फार मोठा स्फोट झाला होता. रेडिएशनमुळे जवळपास 93,000 जणांचा मृत्यू झाल्याचा हा प्रकार घडला होता, तशी घटना घडली होती. आणि रेडिएशनमुळे 2600 किलोमीटर पर्यंत जो परिसर होता तो निर्मनुष्य झाला होता आणि पुढील 24,000 वर्ष मनुष्य वस्ती होऊ शकणार नाही अशी तिथं परिस्थिती निर्माण झाली. सध्या 22,000 गुणी इतका अणुकचरा त्या ठिकाणी आहे आणि पुन्हा स्फोट झाल्यास युरोपला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जर चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्प हा रशियन सैन्याच्या ताब्यात आलेला आहे तर मात्र मोठी समस्या निर्माण होऊ शकते. युक्रेनच्या युद्धभूमीतून एका लहान मुलाचा आणि त्याच्या आईचा फोटो व्हायरल होतोय आणि या फोटोत लहान मुलगा हातात फलक घेऊन युद्ध थांबवा असं आवाहन करतोय.
आणि ही जी दृश्य आता आपण बघतोय की या युद्धामुळे हॉस्पिटलमध्ये नुकत्याच जन्मलेल्या अर्भकांना, लहानग्यांना हॉस्पिटलच्या तळघरात शिफ्ट करण्यात आलंय. काही बंकर्स तिथे तयार करण्यात आलेत जिथे त्यांना ठेवण्यात आलंय. आणि आता हा जो फोटो आपण बघतोय, हा फोटो बरंच काही सांगून जातो. हा लहानगा आपल्या आईबरोबर एका ठिकाणी उभं राहून युद्ध थांबवा, स्टॉप वॉर इन युक्रेन असं आवाहन करताना दिसतोय. रशियाला हा चिमुकला युद्ध थांबवण्याची विनंती करतोय आणि मुलाच्या आईच्या डोळ्यात अश्रू आहेत, तर मुलाच्या आईच्या कडेवर त्याचा लहान भाऊ देखील दिसतोय. आणि आता या फोटोतून तर म्हणजे या फोटोच्या माध्यमातून तरी रशियाला पाझर फुटेल का असा सवाल उपस्थित केला जातोय. रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी करत बॉम्ब हल्ले सुरू केलेत. हतबल झालेल्या युक्रेनमधील नागरिकांचे फोटो, व्हिडिओ पाहून जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येते. एक व्यक्ती आपल्या कुटुंबाला नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या सुरक्षित ठिकाणी सोडल्यानंतर मुलीच्या गळ्यात पडून रडताना दिसतोय. नागरिकांना आसरा घेण्यासाठी ही सुरक्षित ठिकाणं तयार करण्यात आली आहेत. कुटुंबाला तिथे सोडल्यानंतर रशियन सैन्यासोबत लढण्यासाठी या पित्याला मागे थांबायचं असल्याने त्याला अश्रू आवरत नव्हते. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमधील हृदय पिळवटणारी दृश्य समोर आली आहेत. युक्रेनच्या दिनप्रो शहरात नुकत्याच जन्मलेल्या बाळांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. हॉस्पिटलमधील तळघरात नवजात बालकांना ठेवण्यात आले. रशियाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाने हे पाऊल उचलल्याचं कळतं. रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकलेत आणि या विद्यार्थ्यांसाठी भारतानं तातडीनं हेल्पलाईन सुरू केली. केंद्र सरकारने 24 तास हेल्पलाईन सुरू केली आहे. दिल्लीत 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला. युक्रेनमधील भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी भारतीय दूतावासानंही आपली स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केली आहे. आणि हेल्पलाईन नंबर हा आपण बघतोय ज्यामध्ये युक्रेनमध्ये अडकलेली लोक संपर्क करू शकतात. त्यांना ज्या समस्या तिथे उद्भवत आहेत या संदर्भात ते आपली समस्या सांगून त्यांची व्यवस्था कशी केली जाईल या दृष्टीने प्रयत्न केले जातील. भारतीय दूतावासाने हा नंबर जो आहे हेल्पलाईन नंबर तो जाहीर केला आहे, जो स्क्रीनवरती नंबर आपण बघताय. आणि जर आता या क्षणाला युक्रेनमध्ये अडकलेले नागरिक जर आमची वाहिनी बघताय किंवा ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचते तर लक्षात घ्या, या हेल्पलाईन नंबरवरती किंवा ईमेल आय डीवरती संपर्क करून आपण मदत मिळवू शकता. दिल्लीत 24 तास नियंत्रण कक्ष जे आहे ते स्थापित करण्यात आलेले आहे, ज्या माध्यमातून या नागरिकांना मदत मिळू शकेल. युक्रेनमध्ये अडकलेल्या अनेक विद्यार्थ्यांना भारतामध्ये सुखरूप आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली आहे. राजनाथ सिंगांनी पण डिक्लेअर केला. एअर इंडियाचं एक फ्लाईट गेलं होतं. थोडा तिथल्या ह्याच्यात विमान जाण्याची ताबडतोब स्थिती निर्माण झाली, विमान जाईल आणि सगळ्या भारतीय मुलांना आणण्याच्या बाबतीत गृहमंत्री, विदेश मंत्रालय यांनी सिरियसली घेतला आहे. आपल्या एव्हिएशन मंत्र्यांनी एक विमान पाठवलं, बाकीचे विमानं पाठवण्याची तयारी आहे. या विषयाकडे लक्ष आहे, विशेषतः नागपूर, विदर्भातले. आणि काल मी मध्य प्रदेशमध्ये होतो, तिथेही पण पुरुष मुलं अडकली आहेत. हे मेडिकलची विद्यार्थी जास्त आहेत, त्यांना आणण्याबद्दल बिलकुल जागरूक आहे सगळी व्यवस्था. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी सर्व देशांनी एकत्र यायला पाहिजे असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. तर राज्य आणि देशातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत, त्यांना देशात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी. रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे आणि त्यानंतर मात्र संपूर्ण देशांमध्ये हळहळ आहे की हा जो हल्ला झाला आहे कशा प्रकारे केला आहे आणि एकंदरीत त्या ठिकाणची परिस्थिती फार बिकट आहे. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहे महाराष्ट्राचे मंत्री जितेंद्र आव्हाड सर. रशियाने जो हल्ला केला आहे युक्रेनकडे कसं बघता, कारण हा हल्ला या परिस्थितीमध्ये होणं हे फार कठीण आहे आणि अडचणीचं वाटतं. असं आहे की रशियाला आत्ताच रोखणं सगळ्यांनी गरजेचं आहे. रशिया खूप मोठा, सर्वदृष्टीने सक्षम, मजबूत असा देश आहे. युक्रेन त्या मानाने खूप छोटा आहे.
कालपासून तिथल्या लहान पोरांचे वगैरे जे व्हिडिओ येतात ते मन हेलवणारे आहेत. हिटलरनी पोलंडवरती अटॅक केला, पण हिटलरला रोखण्यासाठी जग एकत्र आलं नाही आणि त्याचे परिणाम देशाला, संपूर्ण जगाला भोगावे लागले. मला वाटतं असं आत्ताही सगळ्या राष्ट्रांच्या भूमिका बघितल्या तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचं स्टेटमेंट येतं, वी आर क्लोजली वॉचिंग इट. हे क्लोजली वॉचिंग हा जो शब्द आहे तो या जगाच्या अंताला कारणीभूत ठरेल. कारण का हे युद्ध एवढ्या वेळेस थांबणार नाही. तर कोणी युक्रेनच्या बाजूनी, कोणी रशियाच्या बाजूनी, कोणी ह्याच्या बाजूनी, त्याच्या बाजूनी जर वाढत गेलं तर जगाला त्याचे परिणाम भोगावेच लागतील. तुम्ही एक ट्विट केलं आहे, त्यामध्ये लहान मुलं युद्धाला थांबावं असं या त्या खाली लिहिलं आहे. ही मन हेलावणारी खरंच ते चित्र आहे. मी एक व्हिडिओ टाकला आहे की सगळ्या लहान पोरांना ते एका ठिकाणी घेऊन जात आहेत आणि वडिलांना घरी ठेवत आहेत. ते वडील आणि ते मुलगी कसे एकमेकांना मिठी मारून ढसाढसा रडत आहेत. आपल्याला डोळ्यात अश्रू नाही आले तर आपण माणुसकी विसरलो असं समजायचं. रशियाने याआधी हा प्रयत्न केला होता, अफगाणिस्तानमध्येही प्रयत्न केला होता आणि तालिबानला हटवण्यासाठी, परंतु त्यांनी आपली एक भूमिका वेगळी केली होती. अशाच प्रकारची भूमिका युक्रेनमध्ये पुन्हा मांडण्याचा प्रयत्न रशियाचा नाही. तेच आहे ना की जेव्हा इम्पेरियलिझम डोक्यात येतो तेव्हा कारणं वेगळी असतात पण उद्देश तोच असतो. शेवटचा प्रश्न सर, अनेक विद्यार्थी अडकले आहेत, देशभरातले विद्यार्थी अडकले आहेत. 20,000 भारतीय विद्यार्थी तिथे आहेत. 20,000 भारताला काहीतरी ॲक्शन प्लॅन नक्की करावं लागेल. संख्या महाराष्ट्रातही आहे, यासाठी सरकार महाराष्ट्रातली संख्या सर्वात जास्त आहे. महाराष्ट्र सरकार याबाबत काय भूमिका? याबाबत कालच बोलणं झालेलं आहे आणि काही जणांवर जबाबदारी दिली आहे केंद्राशी बोलून विमानं पाठवून आपल्या विद्यार्थ्यांना आणायची. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिनसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. नगरचे महेंद्र झावरे पाटील यांच्या मार्फत 40 विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेत. ते विद्यार्थी तिथे अडकून पडले असून यातील जवळपास 16 ते 18 विद्यार्थी अहमदनगर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळते. या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. रिक्वेस्ट करू की आमच्यासाठी जेवढं लवकर पॉसिबल होईल तेवढं इथून काढण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावेत. आणि बाकी मग आम्ही इथं जे काही प्रॉब्लेम्स फेस करत आहोत ते एक एक सॉल्व करत चाललेलंच आहोत. आणि इथली करंट सिच्युएशन जरा क्रिटिकलच आहे असं म्हणता येईल. कारण बाहेर वगैरे आम्ही जर बाहेर फिरतोय वगैरे तर आम्हाला पासपोर्ट वगैरे, इथले टेम्पररी रेसिडेन्शियल कार्ड्स वगैरे मागतायत पोलीस वगैरे. त्यामुळं आम्हाला युनिव्हर्सिटीमध्येच राहायला सांगितलेलं आहे. त्यानंतर जर काही क्रिटिकल सिच्युएशन झाली तर आम्हाला दुसऱ्या एका हॉस्टेलमध्ये शिफ्ट करण्यात येईल वगैरे असं सांगितलेलं आहे. आणि सर्व मग थोडंसं क्रिटिकल असल्यामुळं मुले वगैरे थोडेसे काही घाबरलेले आहेत, काही नॉर्मल आहेत, तसं काही नाही. आणि इंडियातील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना वगैरे असं सांगेल की एवढं पण खूप जास्त पॅनिक करण्यासारखं नाही आहे. तसं सगळं एम्बेसी वगैरे आपल्या सर्वांच्या पाल्यांसोबत आहे, आमच्यासोबत आहे. मुलांच्या सांगण्यानुसार सध्या ते तिथे सेफ आहेत, पण युक्रेनची सध्याची स्थिती पाहता पुढील भविष्यात 1-2 दिवसात किंवा 1-2 तासातही कोणत्याही गोष्टींना त्यांना सामना करावा लागू शकतो. ह्या गोष्टीचा विचार केला असता आमच्या सर्वांची आपल्या चॅनलद्वारे एकच मागणी आहे की मुलांना लवकरात लवकर तिथून इव्हॅक्युएट करून भारतात आणण्यासाठी वेगाने हालचाली केल्यात तर मुलांची सुरक्षितता व्यवस्थित. आणि माझा मुलगा युक्रेनच्या झॅपोरिझिया युनिव्हर्सिटीमध्ये सेकंड इयर MBBSला शिकत आहे. आणि आज त्याचं फ्लाईट होतं क्यूला. तो काल रात्री पोहोचला पण पहाटे 4 वाजता तिथं हल्ला झाल्यामुळं त्यांची फ्लाईट्स रद्द झाले. त्यामुळे तो तिथे अडकलेला आहे. तर आमची अपेक्षा आहे की त्याला लवकरात लवकर भारतात येण्यासाठी भारत सरकारकडून मदत व्हावी. यानंतर पुढली बातमी आपण अशी बघणार आहोत की नवाब मलिकांवरील अटकेच्या कारवाईवर भाजप अध्यक्ष JP नड्डा यांनी भूमिका स्पष्ट केली. कायद्यानुसार मलिकांवर कारवाई करण्यात आली. विरोधक विनाकारण भाजपवर आरोप करतात. अनिल देशमुख आणि नवाब मलिकांनी चुकीचं काम केलं नाही तर त्यांना तुरुंगातून सोडवा असं आवाहन JP नड्डा यांनी केलं. एक मंत्री के बारे में कहा कि वो अरेस्ट हुआ, तो अरेस्ट किसी केस के तहत हुआ ना. कोर्ट ने कहा ना कि इनको अरेस्ट कीजिए. कोर्ट ने दिया ना जुडिशियल रिमांड और पुलिस रिमांड.
तो कोई ना कोई ईडी रिमांड दी गई। ईडी ने डिमांड की, कोर्ट ने दी ना, जी जी कोर्ट ने दी। कोर्ट ने दी। इसके कंटेंट पर क्यों नहीं बोलते? ईडी इंडिपेंडेंट है, कोर्ट इंडिपेंडेंट है। कोर्ट में ईडी ने केस रखा कि नहीं रखा, जी लेकिन और उन केसेस पर उनको जुडिशियल रिमांड मिली कि नहीं मिली, आप इस कंटेंट पर क्यों नहीं बोलते? ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी अशी आहे की नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना जे रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलंय. नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास सुरू झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना उपचाराकरता जे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. नवाब मलिक यांना 3 तारखेपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.